हे घ्या, आज आपण केलेत गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स आणि ना हे साखर न वापरता गूळ घालून केलेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ओव्हनमध्ये न करता आपण कढईमध्ये घरच्या घरी सहज करू शकतो. करायला एकदम सोपे आहेत बरं का आणि खरंच खूप छान होतात. त्यासाठी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. सगळं अचूक प्रमाण दिलेलं आहे, जे बेकिंगसाठी महत्त्वाचं असतं. व्यवस्थित टिप्स फॉलो केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टेप बाय स्टेप सविस्तर कृती सांगितलेली आहे, जी तुम्ही फॉलो केली तर तुम्ही सुद्धा परफेक्ट पहिल्या प्रयत्नात हे कुकीज तयार करायला शिकाल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत गव्हाचं पीठ आणि गुळाचे बिस्किट्स, जे चवीला खूप छान लागतात, करायला एकदम सोपे आहेत. एकदा करून ठेवले की 15 ते 20 दिवस आरामात टिकतात. तुम्हालाही माहिती आहे, बेकिंग करायचं म्हणलं की परफेक्ट प्रमाण लागतं, अचूक प्रमाण लागतं आणि सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. त्यासाठी आपण घेतले 1.5 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बारीक चिरलेला गूळ, अर्धा कपाला थोडंसं कमी साजूक तूप, 2 टेबलस्पून दूध, 1 चमचा बेकिंग पावडर, अगदी पाव चमचा किंवा त्याहीपेक्षा कमी खाण्याचा सोडा, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, थोडीशी साखर आणि चोको चिप्स हे दोन्ही आपण वरून पेरण्यासाठी वापरतो. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. एकदम सोपी रेसिपी आहे, व्यवस्थित बघा. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिली स्टेप, आपण ओले जिन्नस सगळे एकत्र करतोय. एका भांड्यामध्ये घेऊया गूळ. ओले जिन्नस म्हणजे गूळ पण त्याच्यातच येतो, कारण हा वितळला जातो म्हणून, म्हणजे विरघळला जातो म्हणून. यामध्ये घालूया साजूक तूप. लक्षात घ्या, तूप मोजत असताना ते पातळ किंवा असं सेमी थिक घ्यायचं, एकदम घट्ट तूप मोजू नका, नाहीतर प्रमाण वाढलं जाईल आणि बिस्किट सगळे फसकले जातील. याला मी लहान बोलमध्ये काढलंय म्हणजे व्यवस्थित फेटता यावं म्हणून. सुरुवातीला मी याला काय करणार आहे, हातानेच चांगलं असं 2 मिनटं फेटून घेणार आहे आणि मग आपण इलेक्ट्रिक विस्करचा वापर करूया, कारण आता गूळ आहे ना याच्यामध्ये, तर तो उडतोय. त्यामुळे आपण काय करू, याला हातानेच फेटून घेऊ जोवर याच्यातला गूळ विरघळत नाही. तर याला मी चांगलं मिक्स करून घेतलंय. आता गूळ याच्यामध्ये विरघळत आलाय, पण याला काहीतरी लिक्विड असण्याची गरज आहे. त्यामुळे यामध्ये आपण घालूया दूध, 2 चमचे दूध घालू, याला मिक्स करून घेऊ आणि परत एकदा 2-3 मिनटं चांगलं फेटून घेऊ. हे सगळं चांगलं एकजीव व्हायला हवं. मी तुम्हाला सजेस्ट करेन की गूळ एकदम बारीक चिरून किंवा किसून घ्या, म्हणजे मग तो व्यवस्थित फेटला जाईल, तुम्हाला जास्त हात अवघडून येणार नाही. इथे माझ्याकडनं थोडेसे मोठे तुकडे राहिलेले आहेत, त्यामुळे मला जरासं फेटायला जास्त वेळ लागतो. याला चांगलं फेटून घेऊ. आणि हे बघा, दूध घालून मी याला चांगलं फेटून घेतलं. सुरुवातीला काय करायचं, तूप आणि गूळ चांगला 2 मिनटं फेटायचा. त्यानंतर दूध घालून हातानेच 5 ते 6 मिनिटं फेटलं. तुम्ही जर विस्करने करता, इलेक्ट्रिक विस्करने, तर मी सजेस्ट करेन गूळ बारीक किसणीने किसून घ्या, म्हणजे मग तुम्हाला करता येईल, गूळ उडणार नाही. आणि छोटा बाऊल घ्यायचा फेटायला, म्हणजे हात जास्त अवघडून येत नाही, जसं की मी आत्ता बदलला. आता आपण काय करूया, याला परत या मोठ्या बोलमध्ये काढून घेऊ. आता किती छान एकत्र झालंय ना हे सगळं. 5-7 मिनटं फेटलं की असं टेक्स्चर येईल आणि आपले सगळे ओले जिन्नस एकत्र झाले. आपली पहिली स्टेप पूर्ण झाली. आता दुसरी स्टेप, आपल्याला सगळे कोरडे जिन्नस एकत्र करायचे. एक मिक्सिंग बोल घेतला, त्यावर ही चाळणी ठेवली, त्यावर गव्हाचं पीठ काढूया, सोबतच घालूया थोडंसं मीठ, अगदी 2 चिमूट, बेकिंग पावडर 1 चमचा आणि बेकिंग सोडा पाव चमचाला पण थोडा कमी. तर हे सगळे एकत्र चाळून घेऊ. सगळं चाळून घेतलं की नाही तर व्यवस्थित सगळे जिन्नस मिसळले जातात. तुम्ही हवं तर 2 वेळा चाळून घेऊ शकता, अगदीच तुम्हाला वाटलं तर. हे बघा, गव्हाचा कोंडासुद्धा थोडासा होता, तो वेगळा झाला. याला आपण चाळून घेतलं, आपले ड्राय जिन्नस एकत्र केले. आता तिसरी स्टेप आहे, या सगळ्याला असेंबल करायचं आहे. तर हे ओले जिन्नस आपण एकत्र काढले, यामध्ये आपण घालूया व्हॅनिला इसेन्स, याला मिक्स करूया. आता यामध्ये मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं. मावेल एवढं म्हणजे मी तुम्हाला सांगेनच की आपल्याला कशी कन्सिस्टन्सी आणायची. तर मी सुरुवातीला अर्ध पीठ घालून घेते. माझ्या मते एवढं सगळं पुरतं, कारण बरोबर अंदाज माहिती आहे, पण तरीही अंदाज घेत घेत घालायचं. याला असं मिक्स करून घेऊया. याला मळायचं नाही, फक्त मिक्स करायचं. अगदीच तुम्हाला वाटलं खूप पातळ होतंय तर आणखीन गव्हाचं पीठ वाढवू शकता. चला, तर मी लागेल तसं पीठ वाढवत वाढवत याला मळून घेते. सुरुवातीला वाटतं हे खूप पातळ होईल, पण होतं. आता हे उरलेलं अगदी 1-2 चमचे पीठ पण मी घालते, म्हणजे बरोबर प्रमाण आहे. याला आपण मिक्स करूया.
याला मळायचं नाही, जस्ट असं एकत्र आणायचं. तुम्ही मळत बसला तर सगळं तूप याच्यातनं रिलीज होणार आणि मिश्रण पातळ होणार. कन्सिस्टन्सी अशी हवी, हे बघा अशी. आपली नेहमीची कणिक असते ना, अगदी तशीच. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही. हे झालेलं आहे. याला मी आता या भांड्यामध्ये घेते. याला या भांड्यामध्ये घेतलं, त्याच्यावर झाकण ठेवूया आणि याला एक 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवू. खाली फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, वर फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही. 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेव. तर एक 15 मिनिटं याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. याने काय होतं ना, यातलं तूप थोडंसं थिजलं जातं, मिश्रणाला हलकं बाइंडिंग येतं. आता आपण काय करूया, ही जी साखर घेतली, ही साखर यामध्ये घालू. साखर थोडी कॅरेमलाइज होते, त्यामुळे चवीला छान लागते. तुम्हाला साखर घालायची नाही, पूर्णपणे ऐच्छिक आहे. थोडंसं दुधामध्ये जस्ट हात बुडवायचा आणि याला एकजीव करून घ्यायचं. साखर घालून आपण याला एकजीव केलं. आता याचे छोटे छोटे बिस्किट्स करूया. तुम्हाला जसा आकार हवा त्याप्रमाणे तुम्ही याला शेप देऊ शकता. मी आपले छोटे गोलगोलच बिस्किट करणार आहे. ही बिस्किट करत असताना खूप जाड ठेवायची नाहीत किंवा खूप पातळ करायची नाहीत. पातळ केली तरी चालतील, पण खूप जाड ठेवू नका, कारण एकतर आपण कढईमध्ये करणार आहोत, त्यामुळे ही ना आतमधनं कच्ची राहण्याची शक्यता असते आणि वरून डार्क होण्याची शक्यता असते. त्यामुळे ना हे बघा, अशा पद्धतीने मी याला शेप करून घेते. याला थोडेसे क्रॅक्स येतात, कारण यात बेकिंग पावडर आहे, तूप आहे, त्याचबरोबर गुळाचा वापर केला, त्यामुळे याला प्रॉपर असं बाइंडिंग येत नाही, थोडेसे क्रॅक्स राहतातच. शक्य होईल तेवढं याला गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा, या प्रकारे. आता बघा, बिस्किट बेक करण्यासाठी एक ताटली घेतली आहे. खरं तर हा ट्रे आहे, बेकिंग ट्रे. त्याला मी बटर पेपर लावून घेतला आहे. याच्यावर आपण हे बिस्किट सेट करायचे आहेत. सेट करत असताना मी वरून थोडेसे चोको चिप्स लावते आहे, जे पूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही लावलं तरी चालणार. या प्रकारे आपण तयार करून घेतलं. बाकीचे सगळे बिस्किट्स असेच करून घेऊया. आणि हे बघा, याच्यावर जेवढी मावतील तेवढी बिस्किटं मी करून घेतलेली आहेत. आपण जितकं प्रमाण घेतलं ना, त्याच्यामध्ये साधारण एक 18 ते 20 बिस्किटं तयार होतात या साईजची. आता याच्यात फक्त बिस्किट ठेवत असताना मध्ये थोडी जागा ठेवायची, कारण बेकिंग पावडर आहे, तूप वापरलं आहे, त्यामुळे हे थोडंसं राईज होतं, म्हणजे मोठं होतं, तर बिस्किटं एकमेकांना चिकटू नये म्हणून. चला, आता ह्याला आपण तयार करून घेतलं आहे. दुसरीकडं बिस्किटं तयार करायला घेतानाच मी इकडे एका मोठ्या कढईमध्ये असं स्टँड ठेवलं होतं आणि याला झाकून मोठ्या आचेवर 5 मिनिटं गरम करायला ठेवलं होतं. हे खूप गरम आहे. हे स्टँड बरोबर मधोमध आणायचं. थोडं उंच स्टँड घ्या. याच्यावर आपण ही ताटली ठेवूया. ताटली बरोबर मधोमध ठेवायची. उंच ताटली ठेवल्यामुळं काय होतं, याला सगळीकडनं एकसारखी उष्णता मिळते आणि बिस्किटं व्यवस्थित बेक होतात. आता याच्यावर घट्ट झाकण ठेवायचं आणि याला एकदम कमी आचेवर बेक करायचं. तुम्ही जर अवनमध्ये करताय तर 160 डिग्रीवर आधी अवन 10 मिनटं प्रीहीट करून घ्या. 10 मिनटांनी ही बिस्किट आतमध्ये ठेवा आणि 160 डिग्रीला बिस्किट बेक होईपर्यंत ठेवा. बिस्किट बेक होण्यासाठी 10 ते 12 मिनिटांचा वेळ लागतो, पण तुम्ही किती पातळ जाड करताय यावर थोडाफार टाईम इकडं तिकडं होऊ शकतो. पण हे अवनसाठी झालं. आता आपण कढईसाठी काय करतोय, कढईसाठी मात्र तुम्हाला कमीत कमी 10 मिनटं याला कमी आचेवर ठेवायचं आहे. 10 मिनटांनी एकदा चेक करा. फक्त कढई 5 मिनटं आधी प्रीहीट करणं खूप गरजेचं आहे. आता प्रीहीट झाली आहे, बिस्किटं यात ठेवली आहे. 10 मिनटानंतर याला चेक करू. गरज लागेल तर अजून थोडा वेळ ठेवून देऊ. आणि एक 15 मिनिट याला मंद आचेवर ठेवलं होतं. मी गॅस बंद करते, कारण बिस्किट्स तयार झालेली आहेत. हे बघा, बिस्किट आपण असं हात लावलं की नाही, सॉफ्ट आहेत पण ओली नाहीत. याचा अर्थ आपलं बिस्किट तयार झालं आहे. आणि याचा ना खालचा रंगसुद्धा अगदी छान येतो. हे बघा, अशी हलकी हलकी तांबूस होतात. याच्याऐवजी तुम्ही साखर वापराल तर खालून आणखीन सुंदर रंग येईल, पण आपण वापरला आहे गूळ, त्यामुळं हलका डार्क रंग येतो. आता मी गॅस बंद केला आहे. आपण ही बिस्किटं बाहेर काढून घेऊया आणि जी उरलेली आपलं पीठ होतं ना, त्याची बिस्किटं करून बेक करायला ठेवू. आणि हे घ्या, सगळे बिस्किट्स तयार झालेले आहेत. याला बेक केलं आणि काढून घेतलं. संपूर्ण गार केले की तेव्हाच या बिस्किटाला परफेक्ट टेक्स्चर येतं. गरम असताना हे मऊ मऊ लागतात. वरून तर हे मस्त दिसत आहेत, खालून बघूयात कसे भाजले गेलेत. हे बघा, छान क्रॅक्स आलेले आहेत. इकडेही बघा, आणि खालून पण छान भाजले गेलेले आहेत. हे बघा, या प्रकारे दिसत आहेत. गुळामुळं याला रंग थोडासा डार्क येतो. याच्याऐवजी साखर घातली तर रंग थोडासा फिकट आणखीन छान दिसेल, पण हे जास्त पौष्टिक म्हणू शकता, कारण साखरेऐवजी आपण गुळ वापरलेला आहे. तर ही बिस्किटं संपूर्ण गार करायची, तेव्हाच तुम्ही खायला घेऊ शकता. संपूर्ण गार करा, डब्यामध्ये भरून ठेवा, जवळपास महिनाभर टिकतात. पाहिजे तेव्हा खाऊ शकता. पण मी सजेस्ट करेन, घरी केलेलं कोणतंही बिस्किट जेव्हा आपण खास करून कढईत करतो ना,
तर तेव्हा ती बिस्किटं एक 15 दिवसामध्ये संपवण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा प्रकारे आज आपण इथं छान अशी गव्हाच्या पिठाची गूळ घालून बिस्किटं कशी करायची ते बघितलं. तुम्हाला बिस्किटांमध्ये, कुकीजमध्ये आणखी काही वेगळे प्रकार बघायचे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. यातलं एक बिस्किट मी तुम्हाला तोडून दाखवते हां. तर झालेत ना एकदम परफेक्ट. तर करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.